महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। धुळे शहरातील कालिका माता चौक परिसरात फॅन्सी नंबर प्लेट्स वापरणाऱ्या वाहनांवर पोलिसांनी धडक कारवाई केली। जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली। वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण पोते यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही मोहीम राबविली। या मोहिमेदरम्यान दुपारपर्यंत जवळजवळ 28 ते 30 वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे। गेल्या काही दिवसापासून शहरात पोलीस महाराष्ट्र शासन आणि विविध पदनामांचा गैरवापर करून फॅन्सी नंबर प्लेट्स लावलेल्या गाड्यांचा वावर वाढल्याची तक्रार पोलीस अधीक्षकांना मिळाली होती। अस्वस्थता निर्माण झाली होती। या पार्श्वभूमीवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले गेले। कारवाई दरम्यान अशा फॅन्सी नंबर प्लेट्स वापरणाऱ्या अनेक वाहनांना थांबवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली। वाहन चालकांवर दंड लावून त्यांचे नंबर प्लेट जप्त करण्यात आले आहे। नमस्कार, मी API भूषण पोते, शहर वाहतूक शाखा धुळे। आपण शहरात फिरत असताना बघत असतो की वाहनधारक वेगवेगळ्या प्रकारे वाहतुकीचे जे नियम आहेत त्यांचे उल्लंघन करत असतात। त्यातला एक प्रकार आहे की फॅन्सी नंबर प्लेट आणि त्यासोबतच आपले जे पद आहे त्याचं नामांकन त्या नंबर प्लेटवर केलेलं असतं। त्या ठिकाणी नंबर टाकण्याऐवजी, गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर टाकण्याऐवजी जसे पोलीस, पत्रकार, वकील अशा प्रकारचे त्यांनी मराठी किंवा इंग्रजी भाषेत शब्द टाकलेले असतात। तर यावर कुठेतरी खूप बसावा यासाठी माननीय पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने आम्ही सदरच्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी मोहीम हातात घेतली आहे। आज सकाळी कालिका माता चौक या ठिकाणी आम्ही जवळजवळ 28 ते 30 अशा वाहनधारकांवर केसेस केलेल्या आहेत। यामध्ये आम्ही त्यांना फॅन्सी नंबर प्लेट या हेडखाली 1000 रुपये दंड आकारलेला आहे। तसेच त्यांच्या ज्या नंबर प्लेट आहेत त्या काढून आम्ही जप्त देखील केलेले आहे। ही मोहीम यापुढे देखील अशाच प्रकारे चालू राहणार आहे आणि या अनुषंगाने मी सर्व वाहनधारकांना आवाहन करतो की आपला रजिस्ट्रेशन नंबर जो असेल गाडीचा तोच त्या ठिकाणी नंबर प्लेटवर आपण टाकावा। इतर कोणतेही अक्षर किंवा आपलं पदनाम याचा उल्लेख तिथे करू नये। यामुळे पोलिसांना सहकार्य करावे। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।